मी हाती येते ते म्हणजे बीडच्या केजमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार सचिन चव्हाण यांना वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनीच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। एवढंच नाही तर त्यांच्या तोंडाला काळही फासण्यात आलं आणि मारहाण करण्यात आली। सचिन चव्हाण यांनी पक्षाचं नाव बदनाम होईल अशा पद्धतीचं वर्तन केल्याचा आरोप करत त्यांना मारहाण करण्यात आली। या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा सध्या व्हायरल झाला आहे। या गोष्टीवर निर्णय तर घेईलच, पण या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणून आमचंही काही कर्तव्य आहे। यासाठी आज आम्ही सचिन भीमराव यांच्या तोंडाला काळं लावून त्यांनी स्वतःही चुकीचा प्रकार केलेला आहे। याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो। याचा तोड बघा। बीडच्या केजमधील वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार सचिन चव्हाण यांना वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी मारहाण केली। तर बीडच्या परळी मतदारसंघातल्या खोडवा इथे सावरगाव गावात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या रॅलीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। गावातून बाहेर जाताना गाडी अडवून घोषणाबाजी केली गेली। धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातल्याचा आरोप राजेसाहेब देशमुख यांनी केलाय। इतर समाजाच्या लोकांनी गावात प्रचार करायला जायचं नाही का असा प्रश्नही देशमुख यांनी उपस्थित केला। आम्ही खोडवा सावरगाव येथे प्रचाराला गेला असता आमची रॅली सुरू होती आणि आमचा कार्यक्रम सुरू असताना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक धनंजय मुंडेच्या काही गुंडांनी जाणीवपूर्वक दहशत निर्माण करायचा त्या ठिकाणी गोंधळ घातला आणि इतर समाजाच्या लोकांनी काही गावात प्रचारला यायचंच नाही का? ही दुसऱ्याच्या गावात प्रचारला जात नाहीत का? आमच्या सगळ्या मराठ्याच्या गावात ते प्रचाराला येतात ना। जाणीवपूर्वक अराजकता निर्माण करायचा या ठिकाणी जातीवाद करून प्रयत्न करतात। मुंडे साहेब, ही तुम्हाला शोभिवंत गोष्ट नाही। तुमच्या पायाखालची वाळू घसरली, तुम्हाला या ठिकाणी जनता आता माफ करणार नाही एवढं या ठिकाणी मुद्दाम सांगा। आणि आता या निवडणुकांच्या महासंग्रामातल्या वेगवान बातम्या वारे विधानसभेचे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदाने हजेरी लावली। मुक्ताईनगरचे शिवसेना उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ गोविंदाकडून रोड शोचं आयोजन करण्यात आलं। दरम्यान गोविंदाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। मुझे ऐसा लगता है कि बच्चों के लिए और स्त्रियों के लिए प्रोग्रेस जो हम लोग के जो दैविक बाबा साहब आम्बेडकर हैं, आपकी कृपा रही, वो कृपा आगे बढ़ाने का काम जो कर रहे हैं आदरणीय शिंदे साहब, मैं इसी प्रार्थना करता हूं कि किसी प्रकार का वास्तु शब्द और क्रिया दोष न लगते हुए सदैव माई की कृपा रहे। छोट्या कार्यकर्त्यांनी मतदारापर्यंत प्रचार शिगेला पोहोचलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दौंडचे उमेदवार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात निवडणूक प्रचारात सक्रिय आहेत। गावागावात जाऊन ते तरुण ज्येष्ठ नागरिक यांच्या भेटी घेत आहेत। दरम्यान विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असा विश्वास तुषार थोरात यांनी व्यक्त केलाय। छोट्या कार्यकर्त्यांनी मतदारापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। संबंध तालुक्यात घरोघरी जाऊन प्रचार आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि नक्कीच लोकांच्या आशीर्वादाने आणि मताने आम्ही विजयी होऊ। विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत अनेक ठिकाणी होतीये। पाटणमध्ये ही लढत खास आहे। शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून बंडखोर उमेदवार सत्यजित पाटणकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान ठाकरे गटाचे उमेदवार हर्षद कदम यांच्यासाठी उद्धव ठाकरे रविवारी शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत। माझा प्रचंड आत्मविश्वास माझं तिकीट जाहीर झाल्यापासून वाढला। माझ्या अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद लोकांमध्ये आहे आणि हे दोघं एकमेकांवरती जे टीका करतायत हे ठरवून आहे। त्यांनी त्यांना मलिदा गँग बोलायचं, मलिदा गँग तर ते आहेच आणि ह्यांनी घरातला नाही तर चुकीचं काय आहे? म्हणजे दोघांचे खरे चेहरे लोकांसमोर तेच आणतात एकमेकांचे। पण लोक आता ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळले। तुम्ही 5 वर्ष विरोधक ज्यांचे बंडखोर आहेत त्यांनी 5 वर्षात चकार शब्द काढला नाही, ते दुसऱ्यांच्या माध्यमातून टीका करतात। ते कधी थेट कधी बोलत नाहीत। आणि राहिला प्रश्न यांचा, घरातनं बाहेर पडत नाहीत तर आता तुम्ही किती घरातनं बाहेर पडलाय?
बेलापूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळतोय। दरम्यान उच्चशिक्षित माजी सनदी अधिकारी असल्यानं त्याचा नवी मुंबईच्या विकासासाठी फायदा होईल असा विश्वास नाहटा यांनी व्यक्त केला। प्रचंड संख्येने तरुण वर्ग आणि महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून आलेले सगळे लोक यांचा प्रचंड पाठिंबा म्हणजे असा मुसळधार पाऊस पडतो अशा प्रकारे लोकांचा पाठिंबा सुरू झालेला आहे। सर्व वर्गातले लोक, सर्व समाजातले लोक, सर्व जातीतले लोक, विद्यार्थी प्रचंड संख्येने मागे उभे राहिलेत आणि त्याचं कारण मला असं वाटतंय की आता शहराला असं वाटायला लागलं की या शहरामध्ये बदल झाला पाहिजे। यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघात पतीच्या प्रचारासाठी पत्नी मैदानात उतरले। मनसे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारासाठी पत्नी तृप्ती उंबरकर मैदानात उतरले। तृप्ती उंबरकर या मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधून संवाद साधतायत। तसंच राजू उंबरकर यांच्या कामाची माहिती त्या मतदारांना देत आहेत। आम्ही म्हणजे आमचे सगळे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी जोमाने सगळेजण प्रचाराला लागलेले आहेत आणि आम्ही जवळपास सकाळी 7 वाजता निघतो ते रात्री 10 पर्यंत प्रचार आम्ही करतो। पण आम्ही आज प्रचार करतोय खेडोपाडी मणी मतदारसंघामध्ये, तर तिथे आम्ही असं लक्षात येतंय की आम्हाला प्रत्येक ठिकाणी राजू उंबरकर जे 18 वर्ष झाले मेहनत करतायत त्याची पदोपदी आम्हाला पॉझिटिव्ह पावती मिळते। अकोले विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होत असून शरद पवार यांनी एका तरुणाला उमेदवारी देऊन मैदानात उतरवलंय। विद्यमान आमदार किरण लहामटे यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानं या ठिकाणी घड्याळ विरुद्ध तुतारी अशी लढत आहे। अमित भांगरे यांनी मतदारसंघ पिंजून काढला असून पवारांची साथ सोडणाऱ्यांची जनता साथ सोडेल आणि माझा विजय निश्चित होईल असा विश्वास अमित भांगरे यांनी व्यक्त केला। निश्चितपणे ज्यांनी पवार साहेबांची साथ सोडलेली आहे ही अकोला तालुका त्यांना त्यांची जागा दाखवल। आज खऱ्या अर्थाने आम्ही सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार ही निवडणूक स्वतःची नसून ही निवडणूक या महाराष्ट्राला वाचवण्याची आहे। जो महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा, तो विचार वाचवण्याची निवडणूक आहे आणि निश्चितपणे हा अकोला तालुका आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे येणाऱ्या 23 तारखेला उभा राहिलेला आपल्याला सर्वांना दिसेल आणि गद्दारांना त्यांची जागा योग्य पद्धतीने अकोला तालुका दाखवणार आहे। बीड जिल्ह्याच्या आष्टीमध्ये अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी दमयंती धोंडे मैदानात उतरले आहेत। गावोगावी फिरून त्या मतदारांना साथ घालतायत। वाशिमच्या रिसोडमध्ये वंचितच्या तालुकाध्यक्षासह शेकडो कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांना पाठिंबा दिलाय। वंचितला रामराम ठोकत कार्यकर्त्यांनी देशमुख यांचा प्रचार सुरू केलाय। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी अशी लढत आहे। दरम्यान शरद पवार यांनी आधी तयारीला लागा असे आदेश दिले होते, पण राजेंद्र शिंगणे यांना पवारांनी उमेदवारी दिली, त्यामुळे पवार यांनी माझा विश्वासघात केला असा आरोप अपक्ष उमेदवार गायत्री शिंगणे यांनी केला आहे। विश्वासघात झालाय, थोडं वाईट पण वाटलं, थोड्या दिवस थोडं डिस्टर्ब पण झाली होती, पण त्याच्यानंतर अजून जोराने कामाला लागले। पण आपण जर ठरवलं होतं की रिंगणात उतरायचं, मग ते पक्षाकडनं असो का अपक्ष असो, आज मी रिंगणात उतरली आणि मी रिंगणात उतरली पण याच्यासाठी की कारण की मला माहिती आहे मी करून दाखवू शकते आणि आज सुद्धा मी करून दाखवणारच। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। पाहत राहा न्यूज 18 लोकमतवर वारे विधानसभेचे।